अजितदादा जर्मनीमध्ये जिवंत आहेत. होय, सोशल मीडियावर सध्या अशी चर्चा जोरात चालू आहे. एका जर्मन नागरिकाने अजितदादांना जर्मनीमध्ये पाहिल्याचा दावा केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. हा दावा कितपत खरा आहे याची अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे. पण या चर्चेमुळे संपूर्ण महाराष्ट्र एकदा खळबळजनक खबर उडाली आहे. 28 जानेवारीला घडलेल्या अपघातानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि राज्य शोकसागरात बुडाला. पण त्या दिवसापासून एकच प्रश्न सतत विचारला जात आहे, हा अपघात होता की घातपात? आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकर यांनी सुरुवातीपासूनच या प्रकरणावर संशय व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की घटनेच्या दिवशी घटनास्थळी काही संशयास्पद घडामोडी झाल्या होत्या. स्थानिक सरपंचाच्या माहितीनुसार विमानात कोणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत होतं व अजित पवारांची घडी व कागदपत्रे त्यांना काही झालेलं नव्हतं आणि अचानक स्फोट झाला आणि 5 जणांचा मृत्यू झाला असा दावा त्यांनी केला आहे. पण याचबरोबर सध्या दाखवलं जात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज हे घटनेच्या दिवशीच नसून 3 महिन्यापूर्वीचे असल्याचे हे आरोप करण्यात आला आहे. जरी हे खरं असेल तर अनेक गंभीर प्रश्न उभे राहतात. सोशल मीडियावर जर्मनीतील दर्शनाची चर्चा, घटनास्थळावरील अर्धिक स्फोट आणि सीसीटीव्ही फुटेजवर प्रश्न विचारले जात आहेत. या सगळ्यामुळे प्रकरण अर्धीकृत झालेलं आहे. आता संपूर्ण महाराष्ट्र एकच उत्तराची वाट पाहत आहे, नेमकं सत्य काय?